नमस्कार, मी आहे रिंकू. नागपूर सभेच्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काही महत्त्वाच्या निवडक बातम्यांना. तुर्भे पोलिसांना तुर्भे एमआयडीसी भागात काही जण अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून सापळा रचत पोलिसांनी संशयित गाडी अडवली. गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये 8 किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा आणि 2 आरोपींना अटक करत गाडी देखील जप्त केली आहे. तुर्भे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरमध्ये पोलिसांनी 3 दिवसात तब्बल 2,47,50,00,000 रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही कारवाई 2 वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली. 23 मे रोजी मलकापूर शहरातील बोदवळ नाक्यावर वानखेडे पेट्रोल पंपाजवळ कारची तपासणी करत 1,97,50,00,000 रुपयांची रोकड सापडली. ही कार छत्रपती संभाजीनगर येथून आली होती. कारमधील दोघांनी पोलिसांच्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे दिल्यानं गाडीची तपासणी करण्यात आली. सीटखाली लपवलेली ही रोकड पोलिसांनी जप्त केली. यानंतर महसूल विभाग आणि बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रक्कम मोजण्यात आली. दरम्यान 20 मे रोजीही मलकापूर ग्रामीण पोलिसांनी धानुरा पुलाजवळील तपासणीतून 50 लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. दोन्ही प्रकरणातील रक्कम आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. चोपडा शहरातील पंचायत समितीच्या अल्पभवन इमारतीच्या परिसरात 45 ते 50 वयोगटातील अनोळखी इसमाच्या डोक्यावर व शरीरावर जखमा झालेला अनोळखी इसम आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व अधिकारी कर्मचारी दाखल झाले. तसेच मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून पंचनामा करण्यात आला. या इसमाचा पोस्टमॉर्टम झाल्यानंतरच पुढील तपासाला गती मिळेल. संदर्भात जिल्ह्यावरून विविध पथक मागवण्यात येत आहे. प्रथम दर्शनी अनोळखी इसम त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितलंय. उत्तर नागपूरमधील राणी दुर्गावती चौकाजवळील कांजी हाऊस रोडकडे जाणाऱ्या मार्गावर काही दिवसांपासून रस्त्यावर पाईप पडलेले आहेत. यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही हे पाईप रस्त्याच्या मधोमध काढले गेलेले नाहीत, ज्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढलाय. युवकांचे प्रश्न ऐकून उत्तर नागपूर युवा काँग्रेसचे महासचिव आणि युवा नेते शेख शहनवाज यांनी या पाईप त्वरित काढून टाकण्याची मागणी केली आहे. नागपूर शहरातील मणकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडेच घडलेल्या 3 घरफोडी प्रकरणातील आरोपींचा छडा लावत डीबीटी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी 2 संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 1,52,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. मणकापूर परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणांमध्ये आरोपींनी घरातील कपाटे तोडून सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे पैंजण, रोख रक्कम आणि लॅपटॉप चोरून नेले होते. पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान मोटरसायकलवर फिरणाऱ्या 2 संशयितांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी चोऱ्यांची कबुली दिली. इम्रान शेख उर्फ छोटा इम्मू आणि ममेंद्र उर्फ चर्शी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल व मोपेड जप्त करण्यात आली आहे. आरोपींनी मणकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 4 घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आजच्या बातम्यांमध्ये एवढंच. आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय. पुन्हा भेटूच लवकर. धन्यवाद.